साताऱ्यात आमदार महेश शिंदे विरुद्ध शिवसेना वाद चिघळला। शिंदेंच्या रॅलीला आमदार महेश शिंदे जाणार नाहीत, पक्षाकडून डावललं जाण्याची मला सवय झाली आहे, महेश शिंदेंचं वक्तव्य। मुनगंटीवार आणि जोरगेवारांच्या वादात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी हात टेकले। रवींद्र चव्हाण आता चंद्रपुरातले निर्णय दिल्लीला पाठवणार अशी सूत्रांची माहिती। चंद्रपुरात निरीक्षक यायला तयार नाहीत असंही चव्हाणांनी सुनावलं। राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची सभा। राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। तनपुरेंची आज दिवसभर कार्यकर्त्यांशी चर्चा। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात। आज राहुरीत तर उद्या बारामतीत प्रचार सभा। वेधशाळेच्या कमी पावसाच्या अंदाजानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक। पाणी साठा, पाणी पुरवठ्यासह शेतीविषयक घेणार आढावा। म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांच्यावर धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप। जयस्वालांविरुद्ध 37 सदस्यांची तक्रार। मुंबईतील मोतीलाल नगर बैठकीतील वाद चिघळला। नेस्को कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग। टिटवाळ्यातून तब्बल 5000 एक्स्टसी गोळ्या जप्त। ड्रग्जची किंमत 6 कोटींच्या घरात। नाशिकच्या टीसीएस मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना आज कोर्टात हजर करणार। फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरही आज सुनावणी। तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आजचा 3रा दिवस। नागपुरात यूएमएस एनजीओच्या संचालकाला बेड्या। महिला कर्मचाऱ्यांवर इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्तीचा आरोप। अश्लील वर्तनाचाही आरोप। धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न होता का याचा शोध सुरू। यवतमाळच्या राळेगावात आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपांमुळे खळबळ। आरोपी मजहर कुरेशीला आणखी एका गुन्ह्याखाली अटक। सर्व पक्षांकडून आज राळेगाव बंद। डोंबिवलीत ऐन गर्दीच्या वेळी रिकाम्या लोकलचा डबा घसरला। प्रवाशांचा खोळंबा। कळवा कारशेडकडून कल्याणकडे जात होती लोकल। अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये उद्या 2ऱ्या फेरीची चर्चा होणार। डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। उपाध्यक्ष जेडी व्हान्स हेच करणार शिष्टमंडळाचं नेतृत्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.